पंत अमात्य निराश होऊ नका। सबळ अधिकार आपल्याही हाती आहेत। तेव्हा दौलतीच्या भवितव्याचा विचार करता ही मोहीम कशी राबवावी हे आपणही ठरवू शकतो। राणी साहेबांच्या होकार नकाराला गृहीत धरण्याचं कारण काय ते आम्हीही जाणतो शंकराजी। मात्र अशा मोक्याच्या प्रसंगी राणी साहेबांनी मसलतीला नकार घंटा का वाजवावी या विचारांनी आम्ही अस्वस्थ आहोत। त्यांचा नेमका होरा काय आहे? उद्या जर दौलतीचे खरे वारस इथे आले तर त्यांना आवडेल की न आवडेल? पंत अमात्य त्याबद्दल आपण नंतर स्वस्थपणे विचार करू। ठीक आहे, जे ठरवायचे ते ठरवा। मग उद्या काही बखेडा उभा ठाकला तर गोष्टी कुठल्या थराला जातील कळायचं नाही। तेव्हा मात्र आपल्या हाती काही होणार नाही। म्हणून आत्ता विचार व्हावा। म्हणजे पंत अमात्य येसू राणी साहेबांना आणि शाहू राजांना स्वराज्यात आणायचंच नाही असं म्हणणं आहे का तुमचं? एवढा मोठा गैरसमज शंकराजी। उलट या मोहिमेत आधी समशेर पेलून स्वतः पुढे असू। काहीही करून हा करिणा साधायचाच। स्वराज्याचा राजदंड भक्कम करण्याची आणि दिल्लीपतीला खिळखिळी करण्याची हीच एक नामी संधी आहे। मग आमासने आज्ञा आहे का? बघा बघा पंत अमात्य, धनाजी रावांचे सुद्धा बाहू कसे स्फूर्त आहेत। ही आपल्या विजयाची नांदी आहे। चला मुजरा पंत, अहो पक्की खबर मिळाली आहे। औरंग बादशाहनं येसुराणी साहेबांनी आणि शाहू राजांनी बी आपल्या संगती नेलंय। काय? होय, येऊ द्या की, पण आता मोर टाकलेलं पाऊल मागं हटणार नाही। जीव धळू पर फत्ते करू नाही जाधवराव, परिस्थिती बिकट आहे। मग गेली काही वर्षे सुस्तावलेली छावणी आता सजग झाली। भले औरंगजेबाने तिकडे कमी फौज नेली असेल, मात्र जिकडे फौज कमी असते तिकडेच सतर्कता जास्त असते। रास्त बोललात पंत अमात्य। परंतु शंकराजी, आम्हाला एक कळत नाही, आमची ही मोहीम आत्ता बारगळते। बारगळणारच अशी राणी साहेबांना आधीच शंका होती की काय? त्यांनी मसलतीस नकार का द्यावा? म्हणजे शंकराजी, औरंगजेबाने येसू राणी साहेबांना आणि शाहू राजांना सोबत नेलंय हे तारा राणी साहेबांना माहिती असावं। आमचे निष्कर्ष चुकत असतील कदाचित, मात्र मुघली छावणीच्या प्रस्थानाची बित्तम बातमी आधीच राणी साहेबांना असावी हे मात्र निश्चित। कोणाजी? काय धनी? सगुणाला बोलाव ना। जी। आणि बघ, राणी साहेबांच्या दालनात काय सुरू आहे याचाही अंदाज घेऊन ये। जी। पंत अमात्य, आपण काय सिद्ध करताय? हेच की राणी साहेब कुठे आहेत। अहो कुठे आहेत म्हणून काय विचारता पंत अमात्य? त्या आपल्या दालनात असतील। तेच शोधायचंय। आलोच आम्ही। वा, काय पराक्रम गाजवलाय। बोलणं म्हणाल तर बाता केवढ्या, दिल्लीपतीला असा मारीन, कबर खणीन त्याची। ये तुमच्याबद्दल केवढा आदर वाटायला लागला होता। म्हणलं आयुष्याच्या सरत्या सांजला छाती फुलवणारी एक ठिणगी गावली। आता घ्या देवाचं नाव। पर मुघलांच्या टाच खाली निस्ती काजळीत झाली त्या ठिणगीची। काय राम नाही राहिला तुमच्यात आता, म्हणूनच स्वराज्य बुडायला लागलंय। मग नका बसू या बुडत्या नावे तुम्ही। जा निघून। जाणारच आहे, पर जाण्याआधी एक जबाब पाहिजे। कशा पायी आम्हाला दानी द्यायला निघाला होता तुम्ही? जगतच होता ना कसं तरी शेळ्या मेंढ्यांच्या कळपात। कशा पायी नग ती आशा दावली? आता आशा दाखवली तर ती पुरी वाया हवी, नाहीतर मग माझ्यासारख्या कैक लोकांचा विश्वास उठल स्वराज्यावर ना। बाबा नग बाबा म्हणू आमासनी,
तुमचा आमचा काय बी संबंध नाही. माफ करा ज्यादा बोलू. राणी साहेब हायसा तुम्ही आमचं, पण राणी म्हणून मोर नाही आला. तुमच्यात माझ्या लेकीचं दर्शन दिलं त्या अधिकारानं बोल. अजून काय हवं? नाती नकोशी वाटतात तरी त्या नात्यांची चाड अजूनही मनात आहे आपल्या. स्वराज्य नको वाटलं तरी त्या स्वराज्याची तत्व अजूनही उफाळतायत. हेच छत्रपतींनी रुजवलेलं बीज आणि त्या बीजातून फोफावलेलं झाड कुठल्याही वादळाच्या फटकाऱ्यानं कोलमडून नाही पडणार. तरी बी असं कशा पायी वागलाय? आम्ही पळ नाही काढला. आम्ही आमच्या ध्येयापासून किंचितही विचलित झालो नाही. औरंग्याचं बाशिंग बळच मोठं. ऐन मोक्याच्या वेळी बाबा, ऐन मोक्याच्या वेळी स्वराज्याचे वारसदार त्याच्यासोबत पुढे आले. आमचे बाळराजे. बाळराजांना समोर बघितलं आणि कट्यारीला घातलेला आमचा हात किंचित थरथरला. त्या क्षणी आम्ही ती कट्यार फेकली असती आणि बाळराजांना काही झालं असतं ना तर आम्ही स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो बाबा, कधीच नाही. पण या वक्ताला शाहूराज औरंग्यासंग म्हणजे तेच कळत नाहीये बाबा. त्यांना स्वतःला वाचवण्यासाठी बाळराजांची ढाल केली की स्वराज्याचा वारसदार संपवण्यासाठी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. दोन्ही बी धोरण असू शकत्या. औरंगजेब हाय तो. यासाठी आम्हाला येसुमा साहेबांशी बोलावं लागेल. बाबा, आम्हाला येसुमा साहेबांच्या तंबूकडे घेऊन चला. ते होणार नाही पोरी. लय बारीक नजर असते वजीराची. तिथं पाय ठेवणं म्हणजे मरणाच्या दाढेत उतरणं. येऊ द्या मरण. जिवंत राहून आमच्या डोळ्यासमोर हे सगळं काही नाही पाहू शकत आम्ही. त्या औरंग्यासमोर ताठ मानेने स्वाभिमानाचा यलगार करत मरण पत्करणाऱ्या शंभूराजांच्या आत्म्याला काय जबाब देणार आम्ही? माझा ऐका राणी साहेब. म्हातारपणाच्या तजुर्ब्याने सांग. उगाच फांद्या छाटण्यामध्ये ताकद वाया घालू नका. हे खोड उघडायचं ठरवलंय ना तुम्ही, त्याच्याकडे लक्ष द्या. एकदा का हा औरंग्या सपला की मग मनासारखं समद करू शकाल तुम्ही. तोपर्यंत शांत राहा. घ्या देवाचं नाव. राणे साहेब जेवले वाटतं. बाय पोटभर जेवल्या ना. जेवतात म्हणजे तब्येतीला आराम आहे ना? हाय, थोडासा हाय. मग मी भेटतो. नाही 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 नाही. का? काय झालं? काय असेल तो निरोप माझ्याकडेच द्या. राणी साहेबांनी मला भेटायचं आहे. आम्हाला त्यांचा निरोप आहे आणि तो मी जाऊन सौता देणार. आता माझ्यापासून लपवाया काय हाय भाई? आता मी अभि तुला विचारतो, माझ्यापासून लपवावं असं आत काय हाय ते? म्हणलं ना व, राणी साहेबांचा आदेश आहे. काय आदेश आहे? जी ते कुणी बी भेटू नये म्हणून राणी साहेबांनी. गेले 3 दिवस हा आदेश आम्ही ऐकतोय. मात्र आता स्वतः राणी साहेबांच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकायचा आहे. हे काय? राणी साहेब दालनात एकट्याच आहेत ना? मग या 2 रिकाम्या थाळ्या तुझ्या हातात कशा? जी ते आम्हाला आत्ताच्या आत्ता राणी साहेबांना भेटायचं आहे. आणि भेटता येणार नसेल तर आम्हाला दालनाची झडती घ्यावी लागेल. हिना, राणी साहेब आत? आमच्या मंजिलपर्यंत पोहोचण्यास थोडाच अवधी बाकी आहे.
आमची अस्वस्थता हर एक पळाला वाढते आहे. वाटतं की या रात्रीच्या अस्वस्थ सहाणेवर आमच्या संकल्पांची धार बोथट होईल की काय. उसासत सुटणाऱ्या श्वासातून आमचं धैर्य सुटत जाईल की काय. आमच्या उरात भडकलेल्या ज्वालामुखीमध्ये आमचाच देह कापरासारखा जळून खाक होईल की काय. काही कळत नाही. ही ना आमची एक मनीषा आहे. पूर्ण करशील? हुकुम कीजिए, आपके लिए तो जान हथेली पर ली है हमने. आम्हास येसुबाई मासाहेबांच्या तंबूकडे घेऊन चल. राणी साहेबा, त्या दिव्य दर्शनानेच आमचा देह शांत होईल. ही ना आमच्या संकल्पाला बळ मिळेल. ही रात्र सरेतो हा एकच शीतल चांदवा आम्हाला आधार देऊ शकेल. पर वहां जाना मतलब मौत के खाई में उतरना है. बहुत ही कड़े और सख्त पहरे रहते हैं वहां. असू दे. आमची आता कलिकाळाचा डोंगर पार करण्याची तयारी आहे. ज्यांनी या स्वराज्याच्या यज्ञात आपल्या सौभाग्याच्या समिधा वाहिल्या, ज्यांनी सतीचं खडतर वाण हाती घेऊन परकीयांच्या छावणीत उभा जन्म कोंडण्याची तयारी दर्शवली, त्या येसुबाई मासाहेबांचे दर्शन आम्ही नाही घेतले ना, तर अवघा महाराष्ट्र आम्हाला कृतज्ञांच्या पंक्तीत नेऊन बसवेल. फिर भी आप हमारी बात समझने की कोशिश कीजिए रानी साहिबा. आप यहाँ जिस मकसद से आई हैं, उसमें कामयाबी पाना बहुत जरूरी है. इसलिए धीरज रखिए. अगर आपके हाथों औरंगजेब का खात्मा हो जाए तो आप खुद यसु रानी साहिबा को अपने साथ लेके जाएगी. मगर उसके पहले अगर आप मुगल जासूसों की निगाह में आ गई तो पूरे किले पर पानी फैल जाएगा. रानी साहिबा, वक्त के इस पड़ाव में जज्बाती होकर कुछ हासिल नहीं होगा. मान्य आहे, आता या क्षणी आम्ही भावुक आहोत. मात्र म्हणून आम्ही आसवांच्या पुरात वाहून जाऊ असं नाहीये. आमच्या अश्रूंची जातकुळीच वेगळी आहे ना. ते जिथे सांडतील तिथे वणवेच पेटतील. तू आमची फिकीर नको करूस. आम्ही आजवर आमचं सर्वस्वच गमावलंय का. या मराठी राज्याच्या महाराणी म्हणून मिरवत असू, मात्र या मुकुटाखालचं काटेरी शल्य या जगाला नाही दिसायचं. आमचे शंभूराजे गेले. येसुबाई मासाहेबांसह आमचा कुटुंब कबिला दुरावला ग. सौभाग्याला परागंदा व्हावं लागलं. इतकी मरणे झेलली, त्यानंतर कुठल्या मरणाची भीती उरेल ही ना. हमने भी तो सब कुछ खोया है रानी साहिबा. क्या हम आपके जज्बे को नहीं समझ सकते? फिर भी फिक्र होती है. रानी साहिबा, स्वराज को आपकी जरूरत है. ऐसे जान जोखिम में डालकर मत चलिएगा. तुझी फिक्र आम्ही समजू शकतो ही ना. मात्र तू काळजी करू नकोस. अगदी विशाळगडापासून आमच्या कारभाऱ्यांची मुत्सद्दी पिंजरे तोडत आम्ही इथवर आलो आहोत. आमच्या संकल्पाला रोखण्याचं सामर्थ्य या पाचशाही दंडात सुद्धा नाही. तू घेऊन चला आम्हाला येसुबाई मासाहेबांच्या तंबूकडे. तुर्तास त्यांचं दर्शन तरी घेऊ दे. मग त्या औरंग्याचा खात्मा करून आम्ही आमच्या येसुबाई मासाहेबांना परत घेऊन जाऊ आपल्या स्वराज्यात. ठीक है, चलिए. आऊसाहेब, काय हो बाळराजे? नेहमी आम्ही आपल्याला एक सवाल विचारतो आणि आपण टाळता. असं काय बरं? आपली इथून सुटका कधी होणार? ज्या गोष्टी आपल्या हाती नाहीत त्याची उत्तरं तरी काय द्यावीत बाळराजे? म्हणजे आपली सुटका कधीच नाही होणार. या बाळराजे. बाळराजे, आपली घुसमट होतीये हे मुलाचं. इथे राहण्याची आपल्या मनाची तयारी नाही.
हा त्या घुसमटीचा अर्थ. एक ध्यानात ठेवा, शरीर बंदी असलं तरी मनाला मात्र कधीही बंदी बनू देऊ नका. ही घुसमट कायम ठेवा, मग नक्की सुटका होईल. म्हणजे अंधारात चांदवा दिसतो, कोंडल्या ढगात वीज चमकते, तसा आपल्याला देखील कोणीतरी मार्ग नक्की दाखवेल. आम्ही आपल्याला एक गोष्ट नाही का सांगत, तशी एक परी इथे तुमच्यासाठी येईल आणि तुम्हाला इथून घेऊन नक्की जाईल. पण आम्ही एकटे नाही जाणार, परीला सांगून आपल्याला घेऊन जाऊ. बरं, पण खरंच परी येईल ना? राणी साहेबा, आप कयामत मोल ले रही है. तू फक्त आम्हाला येसुमा साहेबांच्या तंबूची दिशा दाखव, पुढे आम्ही पाहू काय करायचं ते. जी, वो रहा सामने की तरफ. तू इथेच थांब, आम्ही आलोच. ये तो उसी की तरफ जा रहे. अब क्या होगा? शंभू राजांची मुद्रा. कोण आहात तुम्ही? यहाँ से कोई गुजरा है क्या? नहीं हुजूर. वक्त कैसे पहरे लगाते हो? कौन आया था यहाँ? कोई नहीं हुजूर. अंदर कोई गया तो नहीं? नहीं हुजूर. पहरे में अगर ढिलाई साबित हुई तो याद रखना, जान ले लेंगे सबकी. जाओ ढूंढो. कोई आया था यहाँ? हो. कौन आया था? सह्याद्रीचा वारा रोजच येत होतो. आमच्या मनातल्या ज्वालामुखींवर फुंकर घालतो. त्या ज्वाला कधीही विझू नयेत म्हणून काळजी घेत होतो. सच बता, नहीं तो हम. हुजूर, यहाँ पर कोई नहीं है, चले. चलो. कोण होती ती? नजरेतली धार ओळखीची होती.
समोर ठाकली प्रजेस माय माऊली स्वराज्य लो पुन्हा दिले पुनश्च जोड देवली सदैव शिवतेज सुखदायिनी कर्म कर्म धर्म भाव ओजस्वी हरिवर्धिनी सम्राज्ञी एकमेव चतुरमती रणशक्ती हर हर महादेव